पहिले चेंडू सिंगल घेतली आहे. कोणताही फलंदाज सलग 3 षटकार मारतोय, कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक घेतोय तर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक साई शिरार यांच्याकडे 1000 रुपये आणि कोणताही फलंदाज या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकतोय तर 2000 रुपये कॅश मिळतात. आणि दरवर्षी हे पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळते. हे 7वं पर्व आणि बक्षिसांचा वर्षाव साई शिरार यांच्या माध्यमातून केला होता. आणि मेडन षटक टाकलं तरी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे तुम्हाला सलग 3 षटकार, सलग 3 विकेट, मेडन ओव्हर 1000 रुपये आणि अर्धशतकांसाठी 2000 रुपये. पंकज वेग प्रचंड आहे पंकजकडे आपण पाहतोय. शिक्षक सुद्धा बीट झालेत. मात्र उमेश केने सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर होता. 1000 रुपये पंकज. धावसंख्या 3 वरती पोहोचले. पंकजकडे आपण पाहतोय. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती बसून घ्यायचे. रवींद्र चौधरी आपण बसून घ्या. हे सर्व साई शिरार यांचा मित्र परिवार असेल, मान्यवर असतील, सर्वांना विनंती आपण व्यासपीठावर. म्हणजे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. पुढची मॅच जय वागेश्वर देसाई आणि भाल ऑन साईडला खेळायचं होतं. हाईट फॅक्टर थोडंसं जास्त आहे हेच उमेश केने सर सांगतायत. मॅन फ्रॉम निंबिवली. एक चांगले पंच आहेत, चांगले खेळाडू आहेत, चांगलं क्रिकेट ते खेळतात. पंचाच्या भूमिकेत सुद्धा असतात. पंच कोणाला नेमावं ज्याने क्रिकेट खेळलाय, ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे. ऑन साईडला खेळायचं होतं. हाईट फॅक्टर महाराज क्रीडांगण तुम्ही पाहतायत. हे ऐतिहासिक क्रीडांगण म्हणून या क्रीडांगणाकडे पाहतो. दादांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहिली. मच्छिंद्र पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. कैलास खाडे यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आणि योगेश पवार खिडकाली. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेतील पहिला सिक्सर मयूर देवकरच्या बॅटमधून. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. चेंडूला पाठवून दिले लॉंग बॉलच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र हातावरती नियंत्रण नाहीये. पंकजच्या लेग स्टंपच्या बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 धावसंख्या पुढे सरकेला. अशोक मला सांगतायत 10 वरती पोहोचले दुहेरी अंकामध्ये. मागच्या वर्षीचा आपण चॅम्पियन संघ बघितला तर राकेश मात्रे आर इलेव्हन सोनारपाडा रनरअप संघ होता. जीजी स्पोर्ट वाकलन. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी होता तो खोनी. आणि 4थ्या क्रमांकावरती मोठी देसाई संघ होता मागच्या वर्षी. नॉन साईडला खेळायचं होतं. पंकजच्या हातावरती नियंत्रण नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर ते चेंडू वारंवार पिचिंग करतायत. एस्ट्रिक्सक सुद्धा वारंवार बीट होत आहेत. 1 धावसंख्या पुढे सरकले ती 11 वरती. जीटीसी लाईव्ह तुम्ही पाहतायत. 11 धावा धापलकरती लागलेत. तुम्ही स्पर्धा पाहतायत. साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा आयोजित स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक 2024. या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक सिक्सर किंग आणि कार्यसम्राट माजी नगरसेवक साई शिवाजी शेलार, सिद्धार्थ शेलार, शिल्पाताई शेलार. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. स्क्वेअर लेगच्या दिशेने पॉवर प्ले सुरू आहे. मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. एकोणपन्नास मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. त्यामुळे 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे. लक्षात घ्या 20 मिनिटात पहिली 4 षटकं समाप्त करणं गरजेचं आहे. आणि ते एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये येईल याची नोंद प्रत्येक टीमने घ्या. चेंडू कधीही हरोला फुटला नवीनच मिळेल. इथे फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पाठवून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय.
बीजेपी षटकार. इथे फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पाठवून फलंदाज प्रतीकच्या खात्यामध्ये. प्रतीकने सिंगलने खातं उघडले. धावसंख्या 22 वरती पोहोचली ती. रियांश 11 मोठी देसाई संघाची बिनबाद 22. तेजस म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतात. रियांश 11 जवानमान मोठी देसाई. तेजस म्हात्रे यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. फुल टॉस बॉल होता. गॅप मध्ये खेळत आहेत. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतात. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथे मिळतील मयूरच्या खात्यामध्ये. धावसंख्या 24. 5 षटकांची मॅच. मयूरने 7 चेंडूचा खेळ केला. 19 वरती तो बॅटिंग करतोय. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अशोक पाहायला मिळेल ISPL स्पर्धा. आणि खंबाळपाडा गावासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे साई शेलार हे ऑप्शन मध्ये आहेत आणि कदाचित ते आपल्याला ISPL मध्ये खेळताना दिसली. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी साईला आमच्याकडून शुभेच्छा असतील. चेंडू उंच गेलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मात्र ते बनतील मला वाटतं प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. दिसली आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी साईला आमच्याकडून शुभेच्छा असतील. चेंडू उंच गेलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मात्र ते बनतील मला वाटतं. दिसली आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी साईला आमच्याकडे शुभेच्छा असतील. चेंडू उंच गेलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मात्र ते बनतील मला वाटतं. जॉबला आहेत मात्र खास ही स्पर्धा खेळण्यासाठी तो उपस्थित राहिला. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार ही स्पर्धा खेळणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतं. प्रत्येक टीम वाट बसतं कारण की ज्यावेळी फॉर्म पडतो लगेचच अशोक पाटील 48 संघ रेडी होतात. मेन एंट्री समोर कोणी थांबायचं नाहीये लक्षात घ्या. इथे फटका चांगला आहे. मयूर देवकर ऑन फायर. चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंचांचा इशारा येतोय. षटकार. साने धावसंख्या पुढे सरकली ती. अशोक मला सांगते 38-38. काय सुरुवात केली टॉस गमावल्यानंतर. 38 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. आज मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ सुद्धा तुम्हाला खेळताना दिसेल. आमचे साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबाळपाड्याचे जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांनाही विनंती आपण सीमारेषेवर तैनात राहायचे जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाहीये. त्यामुळे विकी सूचना करतीलच आपल्या संपूर्ण टीमच्या खेळाडूंना. हा चांगला चेंडू होता.
चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. पॉवर प्लेचे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 19.00 सरासरी पहिल्याच मॅचमध्ये बघा पॉवर प्लेमध्ये 2 षटकात 38 धावा पाहायला मिळाल्यात. सुरुवात चांगली केली आहे आणि असं म्हटलं तर सुरुवात चांगली झाली की शेवटही चांगलं होतं. ज्या प्रकारे TDPL मध्ये तुम्ही पाहिलं सुरुवात चांगली केली श्री गजानन डेव्हलपर्स मांडाने आणि शेवट सुद्धा चांगलंच गेलं फायनल मॅच जिंकून. वाजता मला वाटतं या ग्राउंडमध्ये दाखल झालेत. म्हणजे किती मेहनत आहे GTCची. संपूर्ण प्रथमेश गायकर बाकलन, संदीपला तुम्ही पाहताय, स्वप्नील, तुषार, पुण्यवर्धन, नरेश, कडू सर्वांची प्रचंड मेहनत आहे. कोणतंही काम म्हटल्यानंतर त्याच्या मागे मेहनत असते. आणि TDPLची फायनल मॅच आणि बक्षीस वितरण सोहळा जवळजवळ 3:45 वाजता समाप्त झाला होता आणि इथे फलंदाज बाद होईल. मयूर देवकरला माघारी परतावं लागेल. जो फलंदाज या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करत होता तो मात्र तंबूच्या आशाला परततोय. पहिला धक्का रियांश 11 मोठी दिसेला. नाही विचार केलास जरा आमच्या शिवाजी दादाला रे, आमच्या पासून दूर का नेला. तिसऱ्या क्रमांकावरती जितेश येतात बघा. कदाचित त्यांना टी-शर्ट मला वाटतं जाईने. हा काल उल्लेख मी केला होता TDPL मध्ये. भूषण पाटील ज्यावेळी तुर्बेची बॅटिंग होती त्यांनाही टी-शर्ट झाली होती. अमर ठाकूरचा मी उल्लेख केला, साई शेलर यांचा उल्लेख केला होता काल आणि आता जितेश पाटीलचा मी उल्लेख करेल की त्यालाही कदाचित बऱ्याच वेळा टी-शर्ट टाईट सुद्धा होते, त्यामुळे बरेचसे खेळाडू वापर करत नाही आहे. टेनिस क्रिकेटचा पण विचार केला तर एकमेव खेळाडू जो बऱ्याच वेळा आम्ही पाहिलं जीन्सचा वापर करायचा आणि ते नाव आहे या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक साई शेलार. नेहमी जीन्स पॅन्ट घालूनच ते टेनिस क्रिकेट खेळायचे. त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणते खेळाडू मी पाहिले नाही आहेत जे जीन्सचा वापर करायचे. पंकज गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्येवरती आता रोख लावली आहे. 41 आहे. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रियांश 11 मोठी देसाई संघ आपण पाहतोय. मोठी देसाई म्हटल्यानंतर आपण पाहतोय जगदीश म्हात्रे आमचे लकी 11 संघ मालक, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. रोहिदासजी म्हात्रे साहेब असतील, SK असतील. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती सन्मान दिलाय. डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. प्रतीकचा प्रयत्न होता, फिल्डिंग खराब आहे. फिल्डिंग खराब आहे बामाली टीमची. थोडासा दबाव दिसतोय या मॅचमध्ये. दबावाखाली तुम्ही ज्यावेळी क्रिकेट खेळता त्यावेळी चांगला खेळ होत नाहीये.
सामना बरोबरी सुटल्या सर्वप्रथम विकेट पाहिली जातील, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. लक्षात घ्या, चेंडू कधी हरवला फुटला तर तुम्हाला नवीनच मिळेल. मग जरी 5व्या षटकात जरी चेंडू हरवला तरी तुम्हाला नवीन मिळेल. तुमच्याकडे 2 रिव्ह्यू असतील, रनआउट, बीमर आणि वाईटसाठी. लक्षात घ्या, त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे, मात्र तो 15 सेकंदाच्या आत, जास्त वेळ घेऊ शकत नाहीये. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत, तिथे फिल्डिंग चांगली आहे. भगवान कुंदी तिथे होते, स्वतः कॅप्टन आहेत. गज धावमेल आणि त्यांचे सुपुत्र आपण पाहतोय, महाराष्ट्र केसरी माया भगवान गुंडी. त्यांनाही शुभेच्छा देऊया आपण. 3 षटकांचा खेळ समाप्त. श्याम पाटील सरांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ड्रीम अकॅडमीचे सर्वेसर्वा अशोक. 3 षटकांचा खेळ संपलाय, 44 रन झाले. पाण्याची व्यवस्था बघा मैदानाच्या आतमध्येच करण्यात आली आहे, त्यामुळे जेणेकरून वेळ कसा वाचेल हा प्रयत्न साई शेलार आणि साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबाळपाड्याने केलेला आहे. आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक सिद्धार्थ शेलार असतील, त्यांचा मी उल्लेख केलेला, शिल्पाताई शेलार असतील. 3 षटकात 44 धावा झाल्यात. इनिंग ब्रेकमध्ये टॉस बंधनकारक आहे, लक्षात घ्या. जय वागेश्वर देसाई आणि भालगाव याची नोंद घ्या, आणि तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू जर पडला तर कदाचित तुम्हाला पॅनल्टी लागू शकते, लक्षात घ्या. त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. चव्वेचाळीस धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक थोडंसं टाइम सुद्धा आम्ही थांबवलं होतं. पहिले 3 षटकांसाठी आपण पाहिलं तर 16 मिनिटं घेतलीत, कारण आता आम्ही टाइम थांबवलं होतं, कारण सर्वच खेळाडू जलपान करत होते. जास्तीत जास्त प्रमाणात पाणी तुमच्या शरीरात असणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळता आणि बसून पाणी पिणं खूप महत्त्वाचं असतं. सूरज येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी, सूरज भोईर येत आहेत. हेही नाव चर्चेत आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आई गावदी मुकुंदिले आणि बाबाली म्हटल्यानंतर सूरज भोईरची चर्चा राहिली आहे टेनिस क्रिकेटमध्ये. ज्यावेळी अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीगचा ऑप्शन सोहळा झाला त्यावेळी सूरज उपस्थित होते. चला, सामन्याला लगेच सुरुवात करायची. प्रत्येक सामना 5 षटकांचा तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट टर्नमॅनला फिल्डिंग चांगली आहे, रनआउटचा धोका होता. 1 रन्स इथे पूर्ण झाली. 1 ने धावसंख्या पुढे सरकते, ती 45. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक आजचे संघ आपण मध्ये मोठी दिसे बामाली मॅच सुरू आहे. त्यानंतर भालगाव देसाई प्रमोद, गौरीपाडा निजे, गावदी आर्मी इलेव्हन सोनारपाडा आणि तीसगाव, संदप देवीचा पाडा आणि हेडुटणे जगदंबा वाकलन असे 12 संघ आज इन ॲक्शन मध्ये. 3 षटकात धावांची गती चांगली आपण पाहिली. बघा सूरज कमबॅक करेल का या मॅच मध्ये चोळेगाव येन कडून. हा चेंडू मोठ्या फटक्याचे शोधात होते. प्रत्येक 1 रन्स पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये जितेशचा. 1 ने धावसंख्या पुढे सरकते, ती 46. 46 धावा झाल्यात. 46 धावा तुम्ही पाहतायत. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. क्लिअरिटी विथ क्वालिटी जीटीसीला ओळखलं जातं. क्लिअरिटीचा बिग बॉस म्हणून जीटीसीची ओळख आहे. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहता सातत्याने त्यांच्या माध्यमातून. 46 धावा धावपलकोते आपल्या पाहायला मिळत आहेत. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पहिल्याच मॅच मध्ये 50 धावा धावपलकोते आपल्या पाहायला मिळतात. त्या रियांश 11 जयन मनमोठी दिसे संघाच्या. डीजे आमचे मित्र आहेत अजय आयरेगावचे, त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत. 22 जानेवारी आपण पाहतोय राम मंदिर स्वीकारण्याचा प्रयत्न होता, मात्र लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. 51 धावा झाल्यात.
चौथं षटक मार्गस्थ असताना मोठी देसाई विरुद्ध बामाली अशी मॅच. त्यानंतर भालगाव विरुद्ध जय वागेश्वर देसाई. आतापर्यंत 4 चेंडू वाईट टाकलेत बामाली टीमच्या गोलंदाजाने. 51 धावा झाल्यात. फटका चांगला आहे, टायमिंग अप्रतिम आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या मोठी देसाई संघ आपण पाहतो या स्पर्धेत रियांश 11 या नावाने खेळतोय. 57 धावा झाल्यात. सूरज. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. वाईट स्ट्रॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक येतात. मिड विकेट वरनं एक क्षेत्ररक्षक आलाय. थोडीशी खराब फिल्डिंग आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. 59 59 धावा तुम्हाला धावपल करते. 59 59. चौथ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. मोरेश पाटील सुद्धा येत आहेत. देसाई संघ पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये. सूरज. फुल टॉस होता, लो फुल टॉस, टायमिंग करू शकले नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. जितेशला माघारी परतावं लागेल. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना रियांश 11 मोठी देसाई संघाची धावसंख्या ती 59. 2 गडी बाद. ऑफिशियल. मागच्या वर्षी पहिल्याच मॅचमध्ये फक्त 28 धावा झाल्या होत्या. मागच्याही वर्षी ही स्पर्धा 29 नोव्हेंबरला सुरू झाली होती आणि हीच तारीख फिक्स आहे या स्पर्धेची. त्यामुळे अनेक स्पर्धांच्या डेट चेंज होतील, मात्र स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकाची डेट चेंज होणार नाही. 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर. 59 धावा झाल्या. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. ऑफिशियल कॉल असेल भालगाव आणि जय वागेश्वर देसाई. यातच खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकलं. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्यावरून पुन्हा असं नेता होणं कठीण आहे आणि असं म्हटलं जातं त्यावेळी तुमचं कार्य चांगलं असतं. नेहमीच प्रत्येकाच्या तोंडावरती हे नाव आहे, टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा. दीपेश. पहिला चेंडू दीपेशचा आपल्याला चांगला पाहायला मिळतोय, मात्र इथे विकेट सॅक्रिफाईस केले फलंदाज प्रतीकला माघारी परतावं लागेल. 59 वरती अजून एक धक्का मोठी दिसेला. काळाराम महाराज क्रीडांगण इथे धावा चेस होतात बऱ्याच वेळा,
त्यामुळे कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. ऑन साईडला खेळायचं होतं, शॉर्ट फायनिंगला फिल्डिंग चांगली आहे. इथे सिंगल मिळाली फलंदाज आकाश मात्रेच्या खात्यामध्ये. खूप कमी दिवस होते साई शेलार आणि साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा रिलेशनची ब्रेडमध्ये आपण पाहिलं थोडंसं क्रीडांगण सुद्धा. जर तुम्ही 10 दिवस अगोदर या क्रीडांगणामध्ये आलं तर थोडीशी रूपरेषा वेगळी होती. आणि जेव्हा जेव्हा खंबालपाडा संघ ही स्पर्धा आयोजित करतो पूर्णपणे या क्रीडांगणाची रूपरेषा बदलून टाकतात साई शेलार अँड कंपनी. प्ले डाऊन होत आहेत, फलंदाज बाद होतील. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना मोठी देसाई टीमला. सिक्सर किंग आहेत देसाई गावचे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. दीपेश गोदीचा हा चेंडू टॅप केलाय. हे फटके अंडरम बॉक्समध्ये तुम्ही पाहतात. ज्यावेळी काल अनंत वाघने उल्लेख केला की ज्यावेळी मी रिव्हर्स षटकार मारला जास्तीत प्रमाणात आम्ही अंडरम क्रिकेट खेळतो आणि त्याचा फायदा झाला मला ओरम क्रिकेटमध्ये. 61 61 धावा झाल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. दीपेश गोंदीचं मी कौतुक करेल. आतापर्यंत त्याने चांगली गोलंदाजी केली आहे, धावांवरती रोख लावली आहे. मग हे विसरून चालणार नाही. दुसऱ्या इनिंगला जशी सुरू होईल संदेश मात्रे उर्फ बाबूची 2 षटकं या मॅचमध्ये भरपूर महत्त्वाचे आहेत. कालच तुम्ही त्याला पाहिलं. त्विषा रिची जितू निलेश लेवून डोंबिवली जो संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला ठाणा जिल्हा प्रीमियर लीगमध्ये. तुम्ही 60पेक्षा जास्त धावा चेस करायला थोड्याशा कठीण जाऊ शकतात. हा चेंडू तुम्ही पाहतायत क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. 1 रन्स इथे मिळेल. फलंदाज रनआउट झाला. विकेट टॉसला सुद्धा हरीश सर भरपूर महत्व आहे. मॅच लावू शकतात. तर सर्वप्रथम विकेट त्यानंतर टॉसचा विचार केला. चेंडू तुम्ही पाहताय मध्ये सुपर ओव्हर असते. काही ठिकाणी कंपल्सरी चेसिंग असल्यावर काय होतं हरीश सर तर बऱ्याच रन्स इथे ज्यावेळी धावा चेस करत असेल त्यांचं नुकसान होतं. एका रनने मॅच जर पराभूत झालं जरी त्यांनी टॉस जिंकलेला असेल फायदा होत नाही त्याचा. त्यामुळे हा नियम चांगला आहे. सर्वप्रथम विकेट त्यानंतर टॉस. या 2022ला आपण सुपर ओव्हर सुद्धा पाहिली होती आणि ती सुपर ओव्हर झाली होती खंबालपाडा आणि कोणी या 2 संघांमध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. जबरदस्त गोलंदाजी केली स्लॉगवरच्या षटकामध्ये दीपेशने. पहिलं सत्र इथे समाप्त झाले. 6 गडी बाद. 62 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते कोणी या 2 संघांमध्ये. थोडंसं आम्ही डीजे मास्टर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. सर तर टॉससाठी आपण दोन्ही संघांना मदत करणार आहोत आणि टॉससाठी सन्माननीय शशिकांतजी कांबळे साहेब सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पार्टी. आपण असं विनंती करतोय आपण यायचं आहे टॉस सेक्शनमध्ये. या ठिकाणी 2 संघादरम्यान टॉस होईल. भालगाव वर्सेस जय वागेश्वर देसाई. रिची प्रतिष्ठान देसाई चे कॅप्टन रेडी आहेत. तर भालगाव टीम कॅप्टन चला यायचं आहे आणि आपण सन्माननीय शशिकांतजी कांबळे साहेब सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा यांच्या शुभ हस्ते नाणं स्पिन करणार आहोत. टॉस होणार आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये क्रिकेटला सन्मान दिला जातो, शिस्त पाळली जाते. त्याचमुळे बघा दोन्ही कॅप्टन्स वेळेवर उपस्थित आहेत. GTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचा थेट
खेळ पाहतोय. हेड ऑर टेल, छापा किंवा काटा असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. तर रिची प्रतिष्ठान, हेड इज कॉल अँड हेड्स इट इज. धन्यवाद शशिकांत साहेब, आपण दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा देऊन व्यासपीठावर सन्मानपूर्वक विराजमान होऊ शकता. तर रिची प्रतिष्ठान देसाई, नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? फिल्डिंग. ही स्पर्धा किती महत्त्वाची आहे तुमच्यासाठी आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत वर्षानुवर्ष आपण खेळताय, अनुभव कसा राहिलाय? ही स्पर्धा खेळण्याची प्रत्येक संघांना आतुरता असते आणि प्रथमच कल्याण डोंबिवली ASEANमध्ये सर्वात मोठी टुर्नामेंट आता स्टार्टिंग झालेली आहे आणि याच्या पुढेही होतील आणि ही टुर्नामेंट खेळण्यासाठी सर्व प्लेयर आतुर असतात. मागच्या वर्षी आपला स्टँड या स्पर्धेत कसा होता? मागच्या वर्षी आम्ही एक राऊंड जिंकलेला, सेकंड राऊंडला आम्ही आमचे मिस्टेकमुळे हरलेलो, पण यावर्षी आम्ही नक्की चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे, हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. मागच्या वर्षी जे करता आलं नाही ते करायचं. पण भालगावचे कॅप्टन देखील आमच्याशी बोलतील, मला विश्वास आहे तो. तर फलंदाजी करायची आहे, या निर्णयाकडे कसं पाहताय? आपल्या टीमच्या प्रॅक्टिसबद्दल काय सांगाल? पहिलीच मॅच आहे आमची, बघूया किती धावांचा प्रयत्न असेल त्यांचा. सर्व खेळाडू फिट आहेत? हां, फिट आहेत सर्व. एक चांगला क्रिकेटचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चांगला बघायला भेटेल. यालाच म्हणतात आत्मविश्वास. बोलत नव्हते पण आता असे बोललेत की तो आत्मविश्वास दिसून आलेला आहे. तर नाणेफेक जिंकलेले आहे रुची प्रतिष्ठान देसाईने. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले आणि भालगाव संघाला करायचे फलंदाजी. दोन्ही संघादेवी शुभेच्छा आणि जाऊया पुन्हा एकदा आपण कमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज असेल व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. आपण आहात GTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर, पाहतोय आपण SSCC चॅम्पियन्स ट्रॉफी. थँक्यू. धन्यवाद नितीनजी काळण आणि धन्यवाद मनीष पाटील. सुप्रभात मित्रांनो, क्रिकेटला झाली आहे सुरुवात आणि आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना मला खूप आनंद होतोय. आपण बघत आहात साई श्रद्धा क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा. पूर्ण मैदान जर तुम्ही बघितलं तर झेंडे आणि कमळ म्हणजे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी बघितलेलं एकात्म मानववाद आज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतोय. आणि विजय नव्हे तर दिग्विजय, आणि दिग्विजयचा चौकार सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडून आपल्याला बघायला मिळाला. एका बॉलिवूडचा पिक्चरमध्ये जॉनी लिव्हरने सांगितलं बीजेपीचा अर्थ काय? बीजेपीचा अर्थ आहे बहुत ज़्यादा प्यार. आणि महाराष्ट्रवासियांनी जो प्रेम दिलाय, बहुत ज़्यादा प्यार, हा नक्की आपल्याला बघायला मिळतोय. सर्व भाजपा कार्यकर्ते आज जे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत, पदाधिकाऱ्यांचं स्वागत. आणि साई शिवाजी शेलार आज त्यांच्यासाठी सुद्धा आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज त्यांचे वडील स्वतः खूप चांगले क्रिकेटपटू होते आणि त्यांचे तुम्ही फोटोग्राफ्स कटआउट्स बघत आहात. आणि त्यांचा जुन्या आठवणींना उजाळा देत ह्या स्पर्धेमध्ये आज आपण पदार्पण केलेलं आहे. पहिला सामना मोठी देसाई विरुद्ध बामाळी. बामाळीला 63 धावा करायचे आहेत 5 षटकांमध्ये आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी 2 आघाडीवीर मैदानामध्ये उतरलेत, पंकज पावशी आणि सूरज भोईर. मोठी देसाईचा एक राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवण्याची कृपा करावी. बघा, ग्रामीण क्रिकेटचे काही नियम आहेत आणि त्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणं हे गरजेचं असणार आहे. साई शिवाजी शेलार यांना सुद्धा अभिनंदन. ब्ल्यू तिकीट भेटलं आहे. ब्ल्यू तिकीट नव्हे तर ऑप्शनमध्ये आज आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आमचे मित्र विकी शेलार यांचेसुद्धा आम्ही आभारी आहोत. राखीव खेळाडू आलाय. सामन्याला सुरुवात होतोय. पेंढारकर यांकडून गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो गोलंदाज संदेश म्हात्रे. पहिला चेंडू आखू टप्प्याचा, मात्र स्क्वेअर कट मारायचा प्रयत्न पुढे सरसावला होता. भन्नाट पेस संदेश म्हात्रे यांचा. यष्ट्यांच्या एका बाजूला गोलंदाजी करणं ही एक कला असते आणि ही कला आत्मसात करण्यासाठी सराव करावा लागतो. जर तुमचा सराव चांगला असेल, होमवर्क मेक्स यू अ गुड क्लासवर्क स्टुडंट. म्हणजे काम चांगलं केलंय
हंगामाची सुरुवात दसऱ्यानंतर झाली आणि ग्रामीण क्रिकेटचा सूरज तळपतोय सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये. पंकज पावशे आखूड टप्प्याचा चेंडू आणि हळुवारपणे त्या चेंडूला गलीच्या दिशेने ढकलत एक धाव पूर्ण केली आहे. दुहेरी धाव, एकेरी धाव, चौकार, षटकार सर्व प्रकारची फलंदाजी आज आपल्याला बघायला मिळणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण 9 सिंगल धावा पाहिले होते, 5 दुहेरी धावा, 2 चौकार आणि 5 षटकार. तर अशा पद्धतीने धावा कुठावे लागणार, धावा येतील, मात्र त्यासाठी आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. ओव्हरपिच चेंडू आणि वी मध्ये ड्राईव्ह केलाय, एक धाव. मिड ऑफला चेंडू थांबवला गेला होता. अजय मडवी मिड ऑफला उभे होते. पॉवर प्लेची षटकं सुरू आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करून आपल्या संघाला 63 धावांचं उद्दिष्ट कसं काय गाठता येईल त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. सूरज भोईर आणि पंकज पावशे दोन आघाडीवीर. आणि यावेळेला हेलिकॉप्टर फटका आहे, मात्र चेंडू हवेत आहे, झेल काय होणार नाहीये आणि हा अफलातून चौकार. लढायचे आहेत आता उर्वरित 4 षटकांमध्ये आणि रिक्वायर्ड रन रेट वाढलाय चोलेगाव अँड कडून. गिरीश पावशे नवीन फलंदाज आहे आणि नवीन षटक घेऊन येतोय. प्रतीक पाटील ज्यांनी आता झेल टिपला. पहिल्या प्रयत्नामध्ये यश त्याला मिळालं नव्हता, चौकार गेला होता, परंतु लगेच त्याने चांगलं काम करत तो झेल टिपलाय. SSCC खंबालपाडा प्रेझेंट स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती प्रित्यर्थ मर्यादित षटकांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, ज्याचा आत्ताच उद्घाटन सोहळा पार पडलाय आणि आज 12 संघ आपले नशीब आजमावताना आपल्याला बघायला मिळणार आहे. फुलटॉस चेंडू, एक धाव. प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक. द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 50,000 रुपये आणि चषक. या व्यतिरिक्त उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजेच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, अशा भरपूर वैयक्तिक बक्षिसांची लयलूट असलेली ही स्पर्धा. ग्रामीण क्रिकेटचा एक थरार आपण अनुभवतोय.
यावेळेला यष्ट्यांचा बाहेर चॅनलच्या बाहेरचा चेंडू होता आणि एकेरीला दुहेरीमध्ये आता त्यांनी परावर्तित केलं आहे. हे करावं लागेल. धावसंख्या 9 वर पोहोचतीये. चौकार षटकारांची संख्यावर नक्की लक्ष द्यावं लागेल. पहिल्या डावात आपण बघितलं 2 चौकार आणि 5 षटकार, म्हणजे त्यावरून तुम्हाला समजेल की 5 षटकाचे 5 षटकार मारले त्यांनी. प्रत्येक षटकागणिक 1 षटकार आला होता मागील डावामध्ये. यावेळेला जास्त फ्लाईट दिली होती, मोहात पाडलं होतं फलंदाजाला. धाव काय मिळणार नाही आहे. गिरीश पावशे नवीन फलंदाज आलाय. आतापर्यंत 2 धावांवरती तो नाबाद आहे. 2 वर सूरज भोईर आणि 5 चेंडूमध्ये 5 धावा काढत बाद झालाय तो पंकज पावशे. यावेळेला ऑन दी राईज खेळायचा प्रयत्न होता. एक टपा खाऊन चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि हा दर्जेदार चौकार. जबरदस्त. कमल का फूल ब्युटिफुल, रवींद्र चव्हाण साहेब वंडरफुल असं आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीने ते आज सेवा करत आहेत आपली आणि महाराष्ट्र शासनातील कॅबिनेट मंत्रीपद ज्याने भूषविलं. आताचा वेगवान चेंडू, चेंज ऑफ पेस करायचा प्रयत्न होता आणि हे समाजसेवा करत असताना कुठेतरी आज भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचं मिशन पूर्ण करायचा प्रयत्न. यावेळेला बुंदा मारायचा प्रयत्न होता. हळुवारपणे त्या चेंडूला सिलिमेडॉनच्या दिशेने खेळत 1 धाव पूर्ण केली जातीये. पहिल्या 2 षटकांमध्ये जास्त धावा आल्या नाही आहेत. 2 चौकार नक्की बघायला मिळाले, परंतु 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर ती आहे 14 आणि गडी बाद झाला आहे तो 1. 63 धावांचा पाठलाग करत असताना 49 धावांची अजून गरज आहे. उर्वरित 18 चेंडूमध्ये 18 balls and 49 runs to win. आज आपल्यासाठी या दुग्ध शर्करा योग जुळून आलाय, कारण ज्या पद्धतीने या स्पर्धेची सुरुवात झाली, देखणा असा उद्घाटन सोहळा, भारताचं राष्ट्रगीत आणि आपली भारताची संस्कृती जपणारी ही स्पर्धा आहे. ग्रामीण खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा. भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांगितलंय, आओ गांव चले, गांव का विकास होगा तो जिले का विकास होगा, जिले का विकास होगा तो राज्य का विकास होगा, राज्य का विकास होगा तो देश का विकास होगा. आणि आज त्याच पद्धतीने क्रिकेटचा विकास, कल्याण डोंबिवली परिसरातील आपले खेळाडू आणि आज आमच्यासाठी आनंदाची गोष्ट, स्नेहल शिवाजी शेलार म्हणजेच साई शेलार यांची ISPL साठी लिलाव प्रक्रियेमध्ये निवड झाली आहे. वाईट बॉल, मला अजूनही आठवते शारजा इंटरनॅशनल स्टेडियमच्या बाहेर मारलेला तो षटकार आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय वाईट बॉलसाठी. तिसरे पंच आता निर्णय देतील. GTC लाईव्हवर आपण ही स्पर्धा बघत आहात. चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकन दाबायला विसरू नका. मोठ्या संख्येने जे प्रेक्षक आज उपस्थित आहेत त्यांचं स्वागत. जे ऑनलाईन आहेत, आज वर्किंग डे आहे, फॅन्टास्टिक फ्रायडे, वीकेंडला सुरुवात होणार. ऑफिसमध्ये, दुकानामध्ये, ट्रेनमध्ये, बसमध्ये, घरी बसून जे प्रेक्षक बघतायत त्यांचं स्वागत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लीगल बॉल आहे. रिव्ह्यू गमावला गेलाय. टिंब चेंडू म्हणून नोंद केली जाते वहीमध्ये. डॉट बॉल ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो त्याला मराठीत टिंब चेंडू किंवा निर्धाव चेंडू म्हणतो. असा हा टिंब चेंडू
फटका चांगला आहे, परंतु तिन्ही स्टंप्स एकाच रेषेत असल्या कारणाने ही हॅज गॉट हिम. धावबाद झालेत. अजय मडवी यांचा हा थ्रो आणि ही फेकी कामाची ठरली आहे. बाद होऊन परतोय फलंदाज. कानाच्या खाली चेंडू आला होता. धावा काही मिळत नाहीये. संथ गतीने फलंदाजी सुरू आहे आणि कचखाऊ आणि संथ फलंदाजी इथे खलनायक ठरू शकते. धावा झाले ते फक्त आणि फक्त 14. या षटकात अजून धावा येत नाहीये. काय चांगली सुरुवात केली या षटकामध्ये गोलंदाज संदेश म्हात्रे. आणि पहिल्या डावामध्ये आपण नितीन काळन यांना ऐकलं होतं. संदेश म्हात्रे यांचे 2 षटक हे गेम चेंजिंग षटक ठरू शकतात. तेच बघायला मिळतंय. यावेळेला पुल केलंय आणि झेल सुटलाय. धावत येताना जेव्हा झेल घ्यायचा असतो तेव्हा चेंडूवर करडी नजर असणं गरजेचं आहे. मात्र यावेळेला तो झेल हातात सुटलाय आणि 1 धाव. नवीन फलंदाज प्रवीण पावशे. धावसंख्या पोहोचते ती आता 15 वर आणि आता 14 चेंडू आणि 48 धावांची गरज. समीकरण खूप वाढत चाललंय. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. जशा डोंबिवलीमध्ये मागील काही दिवसांमध्ये प्रॉपर्ट्यांचे भाव वाढलेत. यावेळेला हुक केलाय आणि आपल्या संघासाठी धावा बुक केलाय. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द मॉर्निंग. दाखवून देतोय माझी एंट्री लेट आहे परंतु ग्रेट आहे. आता 13 चेंडू 42 धावा. प्रत्येक दुसऱ्या चेंडूवर षटकार मारावा लागेल आणि प्रवीण पावशे योग्य जागी योग्य वेळी योग्य फलंदाज. संदेश म्हात्रे समोर. हेलिकॉप्टर फटका मारायचा प्रयत्न. झेल होता राहिलाय अजय मडवी. अजय मडवी मिड ऑफला अगदी कमांडो सारखा उभा आहे. तर आता जलपानाची वेळ झाली आणि जाऊया सत्काराकडे. मुख्य मंचावर नितीन काळन उपस्थित आहेत. ओव्हर टू यू नितीन. मी सोराताई शेलार या विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही करणार आहोत. श्रुती उरणकर इथे उपस्थित आहे. त्यांचा सत्कार होईल. तर सोराताई शेलार यांना विनंती होती की आपण यायचे आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचे. तर सोराताई विनंती आपण या. सोरा शेलार आपण या आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही करणार आहोत. नक्कीच श्रुती उरणकर इथे उपस्थित त्यांचा सत्कार होईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. ड्रिंक्स ब्रेक आहे त्यामुळे काही सन्मान आम्ही करतोय. श्रुती उरणकर इथे उपस्थित त्यांचा सत्कार होईल. दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली रियान्स 11 जर्मन मोठी दिसते टीमने. काही सन्मान आम्ही करणार आहोत. श्रुती उरणकर मॅडम इथे उपस्थित त्यांचा सन्मान आम्ही करतोय.
सोलादई साई शेलार यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर कावेरी बोराडे मॅडम सुद्धा उपस्थित, त्यांचाही सत्कार लगेचच होईल. त्यानंतर राधा चव्हाण मॅडम उपस्थित. काही सन्मान आमच्या व्यासपीठावर होती आणि लगेच आपण ते विकेट सुद्धा गमाव. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आज हे सर्व पदाधिकारी यांचा सत्कार होतोय आणि भारतीय जनता पार्टी ज्या मूल्यांवर काम करते, मला आज एक अटल बिहारी वाजपेयी, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांचे काही शब्द आठवत आहेत आणि खरोखर मानलं पाहिजे, पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को साथ में लिए आगे है बढ़ते जाना. जेव्हा सर्व पुढे जातील तेव्हा आपण पुढे जाऊ आणि अशीच ही स्पर्धा आहे जिथे साई शेलार आणि त्यांचे सर्व सहकारी, विकी शेलार म्हणा, इतर सर्व जे मान्यवर आहेत आणि जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी जीवाचं रान करत ही स्पर्धा 7वं पर्व, सप्तसूर सप्तपदी, 7 स्वर्ग 7 रंग आणि 7वं पर्व, ज्या पर्वावर आहे प्रत्येक खेळाडूला गर्व. धावसंख्या पोहोचते आता 10 चेंडू 40 धावांची गरज आहे. 23 धावा झालेल्या आहेत. 40ची गरज, प्रत्येक चेंडूवर चौकार. नवीन षटकाची सुरुवात झाली आहे. गोलंदाज आहे सागर पाटील. डळमळीत सुरुवात झाली होती. पहिला गडी लवकर बाद झाला होता. 5 धावांवर 5 धावा काढत जेव्हा पंकज पावशे बाद झाला तदनंतर धावगतीला वेसण घालण्यात आलेली आहे. चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती. गिरीश पावशे 7 चेंडू 7 धावा, 8 चेंडू 6 धावांवर बाद झाला प्रवीण पावशे. स्नॉटर बॉल, यष्ट्यांना फुंकर घालत हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. जितेश यष्टीरक्षक म्हणून काम पाहतोय. 9 चेंडूमध्ये 39 धावा पाहिजे होते, आता 8 चेंडूमध्ये 39. खूप मोठा तफावत बघायला मिळतोय चेंडू आणि धावांमध्ये. बामाळी संघ आता फुलटॉस चेंडू, फटका योग्य आहे मात्र थांबवलं जाईल. धावांची डिमांड जास्त असताना धावांचा सप्लाय कमी आहे आणि 7 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. आपण बघत आहात साई श्रद्धा क्रिकेट संघ प्रस्तुत स्वर्गीय शिवाजीदादा शेलार मर्यादित षटकांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, ज्याचा आज उद्घाटन झालं. 12 संघ आज आपलं नशीब आजमावत आहेत विजेता होण्यासाठी. खाली राहणारा सबमरीन चेंडू आणि एक चांगलं षटक इथे पूर्ण करण्यात आलंय. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 25. पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा, तिसऱ्या षटकात 8 धावा, चतुर्थ षटकामध्ये फक्त 3 धावा. कम खर्चा फुल चर्चा असं हे षटक राहिलंय आणि आता शेवटचं षटक म्हणजे 6 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. अजय मढवी गोलंदाज म्हणून येत आहेत. मिड ऑफला ते असे उभे होते जसा एखादा ब्लॅक कॅट कमांडो. त्यांच्या बाजूने चेंडू गेलाच नाही, त्यांनी एक धावबाद सुद्धा केलं. क्षेत्ररक्षण हे खूप महत्त्वाची बाब असते. विजेता होण्यासाठी भरपूर गोष्टी हव्या असतात. सर्वप्रथम मैदानातील भौगोलिक गोष्टींचा आढावा, चपळ क्षेत्ररक्षण, फलंदाजीचा क्रम आणि गोलंदाजीतील कल्पकता ज्या संघाकडे असतात तो संघ विजेता ठरतो. आमचे गुणसंख्या लेखक अशोक पाटील यांचे सुद्धा आभारी आहोत. भरपूर डेटा त्यांच्याकडे आणि हे डेटा पाहिजे
तर अशोक पाटीलजी आपला सुद्धा खूप खूप आभार. यावेळेला सरळ सोपा झेल, अगदी हातात आला चेंडू आणि गली बॉय तुषार. यावेळेला सरळ सोपा झेल, खूप खूप आभार. यावेळेला सरळ सोपा झेल, अगदी हातात आला चेंडू. सूरज भोईर 7 चेंडूमध्ये 4 धावा त्यांनी काढलेत. अनिकेत पावशे हा नवीन फलंदाज, आडव्या बॅटनी खेळायचा प्रयत्न. बाद पद्धतीची जी स्पर्धा आहे आणि म्हणून प्रत्येक सामना हा खूप महत्त्वाचा संघासाठी असणार आहे. अजून एकदा चांगला चेंडू फिरवला होता. नावातच जय आणि खेळाडू आहे अजय. मोठी देसाई मागील वर्षी चतुर्थ पारितोषिक पटकावलं होतं आणि ती सातत्यता ठेवण्यामध्ये ते यशस्वी झालेत. समीकरण आता आवाक्याचा बाहेर चाललंय. 1 धाव 3 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. आता 2 चेंडू राहिलेत. या सामन्यामध्ये वर चष्मा राहिलाय. पहिल्या डावात जी फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली 33 धावा कुठल्या होत्या मयूर देवकर यांनी, आणि धावांचं मशीन म्हणावं लागेल मयूर देवकर. आताचा चेंडू वाईड बॉल दिला जातोय. एकनाथ सोलकरने एकेकाळी एवढे झेल घेतले की त्याचं आडनाव लोकांनी झेलकर केलं. तसं मयूर देवकरने एवढे धावा काढले की तो धावकर हा सुद्धा ठरू शकतो. ज्या पद्धतीने तो कर्दनकाळ ठरला गोलंदाजांसाठी. आणि आज प्रेम देवकर यांची सुद्धा आठवण होते, अंडर 19 प्लेयर फॉर इंडिया. अजून एक सोपा झेल, फलंदाज फेल, बाद होऊन परततोय. पम्या म्हणून त्यांची ओळख आहे आणि कल्याण डोंबिवलीने दिलेला एक असा सुपरस्टार खेळाडू. नवीन फलंदाज भगवान गोंधळी. त्यांचे चिरंजीव आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि पूर्ण कल्याण डोंबिवलीकरांकडून हार्दिक शुभेच्छा आहेत. ज्युनियर गोंधळी यांच्यासाठी महाराष्ट्र केसरी गाजवा. विजयश्री खेचून आणा. ओ काय कल्पक फटका होता. झेल का होणार नाहीये. मला जर लवकर पाठवलं असतं तर मी मॅच फिनिश केली असती असा इशारा देऊन ते परत येत आहेत. गोंधळीने घातलेला गोंधळ हा नक्कीच सर्वांना आवडला आणि सामना संपतोय. भव्य विजय नोंदवला जातोय ते म्हणजे 31 धावांनी. आणि ज्या टर्निंग पॉइंट होता त्या 33 धावा मयूर देवकर यांच्या, ज्यामुळे हे विजयश्री खेचून आणण्यामध्ये त्यांना मदत मिळाली. संदेश म्हात्रे, सागर पाटील सर्वांनी जबरदस्त गोलंदाजी केली आणि आजचा उद्घाटनाचा सामना इथे संपतोय. अभिनंदन मोठी देसाई या संघाचं. हार्डलक बामाळी संघ तुम्हाला